जर कुणीही तुम्हाला हा प्रश्न केला की महाभारताचा हिरो कोण, नक्कीच प्रत्येकाचं उत्तर हे वेगवेगळं असू शकतं. पण माझ्यासाठी उत्तर फक्त एकच, कर्ण. सूर्यपुत्र कर्ण, सूतपुत्र, कौंतेय, अधिरथ पुत्र, राधेय, शोणचा भाऊ, अशी कित्येकच नावं. पण माझ्यासाठी एकच, महारथी कर्ण. हस्तिनापूर ओलांडून चांगलेच 1.5 महिने उलटले होते. पण कर्णाच्या मनात काय सुरू आहे याचा पत्ता शोणाला लावायचा होता. तुम्ही ऐकत आहात महारथी कर्ण आणि मी आहे अनुराग. शोणने बुरुजावर उभं राहत न राहत हा प्रश्न केला, काय रे दादा, 1.5 महिने झाले. तुला हस्तिनापूरची, वृषाली बहिणींची, राधामातेची, बाबांची आठवण नाही का रे येत? यावर कर्ण उत्तरला, तुला असं कशावरून वाटतं रे? यासाठी की मी सारखं सैनिक, व्यवस्थापन या सगळ्यांमध्ये गुंतून असतो म्हणून? तसं काही नाही. मलाही हस्तिनापुराची तितकीच आठवण येते जितकी तुम्हा सगळ्यांना येते. तुला काय वाटतं, ती भोजपत्र जी मी प्रत्येक युद्धानंतर पाठवतो ती कुठे जातात रे? यावर शोण म्हणाला, दुर्योधन आणि वृषाली बहिणींना. नाही रे, ते पत्र त्या मृत्युमुखी पडलेल्या सैनिकांच्या घरी पाठवतो. आपला दूत हस्तिनापुरात कुणाशीही भेट न घेता सरळ त्या लोकांच्या घरी जातो. आपल्याला विजय मिळवून देण्यासाठी ज्यांनी आपले प्राण पणाला लावले, आपल्या सैनिकांसाठी आपण आपली कृतज्ञता व्यक्त करायला नको का? कर्णाचं ते बोलणं ऐकून शोण स्तब्ध झाला. विजयाची घौडदौड आणि असंख्य संकटापुढे कोणाच्या मनात कृतज्ञतेचा भाव कसा येऊ शकतो? येऊ शकतो. जर तुम्ही कर्ण असाल तर नक्कीच येऊ शकतो. पुढे जद्दू ऋषींचा आश्रमाला वळसा घालून कर्णाच्या ताफ्यानं कौशिकी नदी गाठली. पुढे विक्रमशिला नगर लागलं. पण त्या राज्यात लढाई करण्याची गरजच पडली नाही. राजा स्वतःच शरण आला. पण यापुढचा देश होता कामरूप, आणि आतापर्यंत ओलांडलेल्या नद्यांपैकी सर्वात मोठी नदी म्हणजे ब्रह्मपुत्रा. भल्या मोठ्या नदीचं ते एक मोठं पात्र होतं. त्याला ओलांडायची हिंमत हत्तीत सुद्धा नव्हती, तर घोड्यांचा तर प्रश्नच उरत नव्हता. अशातच मोठ्या मोठ्या ताफासह मोठ्या नौका त्या पाण्यात प्रवेश करत गेल्या. कर्णाचा ताफा ब्रह्मपुत्रा नदीत शिरला. प्रचंड मेहनतीनं त्यांनी नदी ओलांडली. आता तर साक्षात इंद्रदेव जरी पुढे आले असते तरी सैन्य त्याच्याशीही झुंज द्यायला तयारच होते. प्राग्जोष्यपूर पुढे आला. राजा होता भगदत्त. ब्रह्मपुत्रा पार करताच सैनिकांमध्ये वेगळाच जोश संचारला. विजयाची घौडदौड त्यांच्या मनात इतकी रोम रोम हर्षून गेली होती की काहीही झालं तरी आपण हरूच शकत नाही, आपण पराभवाला सामना करूच शकत नाही, हे त्यांच्या अंगी संचारलं होतं. प्राग्जोष्यपूर पुढं होतं आणि राजा होता भगदत्त. ब्रह्मपुत्रा पार करताच सैनिकांमध्ये वेगळाच जोश संचारला. त्यांच्या मनात होतं की पराभवाला आम्ही कधी पुढे जाऊच शकत नाही. विजयाची घौडदौड सुरू झाली आहे. राजदंडाचा मान आहे आणि त्याला आम्ही झुकवू शकत नाही. संपूर्ण नगराला त्यांनी 2 दिवसात वेढा दिला. तसं भगदत्तानं खूप निकरानं लढा दिला. पण मान सन्मान, जय पराजय या सगळ्यांपलीकडचं हे अस्तित्व होतं. राजदंडाचा मान आणि स्वतःच्या अस्तित्वाचा हा लढा होता. महारथी कर्ण.